आज गेलेलो आहे आमचा कुलस्वामी महादेव आहे शिखर शिंगणापूरचा, त्या महादेवाच्या दर्शनासाठी 8 दिवस उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी गावाला गेलेलो होतो। आता सुट्ट्या संपल्या आणि मुलांची शाळा सुद्धा चालू झालेली आहे, म्हणून म्हटलं चला जाऊ आता मुंबईला, म्हणून निघालेलो आहे 6:30 वाजता घरात लवकरच निघायचं होतं 5 वाजता, पण आम्हाला काही जाग आली नाही। तर हा बघा आमच्या इकडला व्ह्यू किती भारी दिसतोय आणि हिरवळ आल्यानंतर तेवढं भारी दिसतं ना, थोडाच पाऊस पडल्यानंतर खूप छान दिसतं। तर हे आमचे बारके साहेब बघा रुसून बसलेले होते, कारण त्यांना बसायचं होतं पुढं, तर दादाला पाठीमागं बसव, मी पुढे बसतोय असं चाललेलं होतं गाडीमध्ये। तर म्हटलं थोडा वेळ त्याला बसू दे, थोडा वेळ तू बस मी बस करीत ना पोहोचलो आम्ही शिखर शिंगणापूर मध्ये। तर लांबूनच तुम्हाला दाखवते, हे बघा शिखर किती सुंदर असं दिसतंय, कलर केलेला आहे त्यामुळे लांबून पण दिसते। आम्हाला अभिषेक करायचा होता त्यामुळे पूजेचं सगळं सामान घेतलं। आता म्हटलं चला जाऊ आपण मंदिरामध्ये, तर गर्दी तर बाहेरून दिसत नव्हती, तर वरती गेल्यावर बघू आपण गर्दी आहे का, कारण सकाळची वेळ होती, आम्ही 10 वाजताच पोहोचलेलो होतो मंदिराजवळ जाऊन पोहोचतोय का नाही, तर एक काका आलेले होते, ते विचारत होते तुम्हाला अभिषेक करायचा आहे का मुख दर्शन करायचं आहे, तर म्हटलं आम्हाला अभिषेक करायचा आहे। तर ते बोलले की चला आम्ही अभिषेक करतो, तर म्हटलं नाही आमचे दरवर्षी काका अभिषेक करतात त्यांच्या जवळूनच आम्हाला अभिषेक करायचा आहे, म्हणून आम्ही इथं थांबलेलो आहे। तोपर्यंत तुम्हाला शिखर सुद्धा दाखवते, किती सुंदर असं शिखर आहे। इथं आम्ही थांबलेलो होतो, तोपर्यंत म्हटलं चला हातपाय धुवून घेऊ, हातपाय धुतले, चूळ भरली, त्यानंतर आता म्हटलं लाईनला उभा राहू, कारण काका आलेले होते। काकांनी सांगितलं की तुम्ही लाईन मधनं या, मी पुढे आहे देवापाशी, म्हणून आम्ही लाईनला इथं उभं राहिलो। तर विघ्नेश ना आमचा ओम काढत होता, म्हटलं काय करतोय तर म्हटलं मम्मी बघ किती छान असं ओम काढलेला आहे मी, बस म्हणे, किती सुंदर काढलं। त्यानंतर स्वतःला पण त्याने बसम लावून घेतला आणि इथं ना गर्दी खूप झालेली, त्यामुळे विघ्नेशला म्हटलं वरती कट्ट्यावरती जा आणि बस, म्हणून तो बसलेला होता। तर म्हटलं चल आता लाईन पुढे गेलेली आहे तर पुढे आता आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पोहोचलेलो आहे। छान अशी पिंडीचा अभिषेक केला, आतमध्ये 2 पिंडी आहेत, एक पार्वती आणि शंकर, अशा 2 पिंडी आहेत, त्यांचा अभिषेक केला, नमस्कार केला आणि आतमध्ये अलाउड नाही फोनला, त्यामुळे व्हिडिओ फोटो काही सुद्धा काढलं नाही। आणि त्यानंतर बाहेर आली, तर बाहेर ना छोटासा गाभारा आहे, त्याखाली 5 नंदी आहेत, त्यांची पण पूजा केली, नमस्कार केला। त्यानंतर आता मंदिराच्या बाहेर आलेलो, मंदिराच्या बाहेर आल्यानंतर असे देव आहेत तिथं पण नमस्कार केला, पैसे ठेवले आणि त्यानंतर नाही तर नगारा वाजवला जातो, आपलं नाव सांगायचं, त्यानंतर पैसे द्यायचे आणि नगारा वाजवला जातो, तिथं सुद्धा नगारा वाजवला। त्यानंतर आता तुम्हाला पुढच्या साईड पूर्ण मंदिर दाखवते, खूप सुंदर असं मंदिर आहे। काही एवढी गर्दी नव्हती, कारण सोमवार नव्हता त्यामुळे गर्दी नव्हती, नाही तर सोमवारच्या वारी ना खूप गर्दी असते, कारण सोमवार वार आहे महादेवाचा त्यामुळे। आणि पुढच्या साईड कडून मंदिर ना असं दिसतं, खूप सुंदर असं मंदिर आहे। गावच्या सुट्ट्यासाठी 8 दिवस गेलेलो होतो, तर सुट्ट्या संपल्या ती मुंबईला निघालेलो आहे, तर म्हटलं चला शिखर शिंगणापूरला जाऊन महादेवाचं दर्शन करायचं आणि मग जायचं, कारण ह्या वर्षी आम्ही महादेवाला गेलोच नव्हतो, म्हणून छान असं दर्शन झालं। आणि इथं देणगी दिली जाते, इथं देणगी दिली आणि त्यानंतर निघालेलो आहे मुंबईला। गावाला याचं त्या दिवशी अंधार होता सकाळी, कारण सकाळी लवकर निघालेलो त्यामुळे ना अंधार होता, त्यामुळे मिसिंग लिंक काय आम्हाला बघायचं भेटलं नाही, म्हणून म्हटलं चला आज उजेड आहे तर मिसिंग लिंक आपल्याला बघायला भेटेल, म्हणून ना मी वाट बघत होते। तर एकदाची ना मिसिंग लिंक मध्ये आलेलो आहे रस्त्याला त्या, तर खूप सुंदर असं ना हा रस्ता बनवलेला आहे, असं वाटत